तू तुझ्या उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा आमच्या सध्या दंगट सूत्राला सोडलं आणि त्यांच्याकडे घुसली. तर हा श्लोक जो आहे तो त्यांनी लिहिला आहे, माझ्या काही मी लिहिलं काय की ब्राह्मणांचं जे काही छिद्रान्वेषण जे आहे ते आतापर्यंत करता आलं असतं, पण त्याला एक वेगळं तत्वज्ञान लागतं, फिलॉसॉफी, वेगळी विचारवृत्ती, वेगळं एस्थेटिक लागतं. ते तुम्ही शोधलंच नाही, ते मी शोधलं, त्याला मी काय करू? तर मी साळुंक्यांना लगेच पत्र दिलं. ते काय मला इतके वर्ष राजकारणामध्ये घालून मी हे भाजप आणि काँग्रेसवाले यांचं जसं कोमल हृदय आहे तसं माझं कोमल हृदय नाही, मी शुद्र आहे, दगडी हृदय. पण ते द्रवतं, दगडालाही पादर फुटतो. आणि मला कोमल हृदयापेक्षा दगडी माणसाचा पादर जास्त लवकर. कोमल म्हणजे मुळमुळू वाचत आणि दगडातून पाण्याचा झरा बाहेर पडतो म्हणजे आर्टिजन वेल सारखं. मी त्या आव्हानाला लिहिलं, म्हटलं हे तुमचं काम नाही साळुंखे, हे माझ्याकडे सोपवा, मी या मोडेला बघतो. आता आव्हान म्हणजे ते डॉक्टर झालेले आणि मी साधा मॅट्रिक्युलेट मागतो. त्यांना वाटलं सदानंद मोरेंना नवीन मी. आता त्या तुकारामाच्या गाथेमध्ये यंदा घोटाळा मान्य होईल असा तुकारामाची हत्या झाली हा पुरावा कसा काय मिळणार? मिळू शकत नाही. आणि मग हार मानायची वेळ आली आणि मग तारेने मला पत्र दिलं, तुम्ही हस्तक्षेप करा. आणि मी हस्तक्षेप केला आणि मी ब्राह्मणांना ब्राह्मणीच पुरावा दिला. त्याप्रमाणे त्यांना ही बहिणाबाई दाखवली, ज्या बहिणाबाई करता शिवाजी तुकोबानुसार हत्या करण्यात आली. 1650 आणि तीच वेळ त्यांचा शिष्य असलेला शिवाजीवर आली. शाक्त राज्याभिषेकानंतर आणि सगळं चालतं या जगामध्ये, पण नैतिकता आणि धर्म ही हत्यारं जी ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे त्याचा ते जे उपयोग करतात ते म्हणजे ब्रह्मास्त्र आहे. आणि तो त्यांनी उपयोग केला, धर्माचा उपयोग केला. मी तुमचे वाईस चान्सलर आहे केबी पाटील, त्यांना माझ्या 4थ्या खंडाचं शेवटचं किंवा आपला पहिलं प्रकरण पाठवलं. डायलेक्ट्रिकल लॉजिक जे आतापर्यंत कोणाला दाखवता आलं नाही काय असतं. फॉर्मल लॉजिक माहिती आहे लोकांना, डायलेक्ट्रिकल लॉजिक काय ऐकतात पण काही सांगता येईल ते मी 4थ्या खंडामध्ये मांडलेले आहे, ते मी त्यांना पाठवलं. तर मग हा प्रश्न जेव्हा उभा राहिला त्यावेळेला मी बहिणाबाई हिच्यामुळे आणि शाक्त धर्म झाल्याची अफवा उठवल्यामुळे कारभाऱ्यांचा ऑफेन्सिव्ह सुरू झाला आणि त्याच्यामध्ये मोरोपंत पिंगळ्यापासून सगळे भट आणि सगळे काय असतो हे आजचे जे ठाकरे पिता पुत्र आहेत त्यांचे पूर्वज बडाजी आमची
हे ठाकरे जसे तसे त्यांचे पूर्वज. संभाजीला विषप्रयोग करायचं जे पत्र लिहिलं गेलं आणि अकबराकडे, औरंगजेब पुत्र अकबराकडे पाठवलं गेलं, ते लिहिणारा बाळाजी होता. आणि उद्धव ठाकरे म्हणतो की रमेश किनीचा खून करायचा जो कट झाला त्याची व्यूहरचना राज ठाकरेंनी केली. अरे कोणते राज्यकर्ते आहे या देशावर, या पक्षावर कोणते गैरच्या लोकांच्या हातामध्ये आदेश सापडलेला आहे. आणि तुम्ही राजकारणाकडे मुक्तीच्या दुरुस्त पाठ फिरवली म्हणून हे चाललेलं आहे. तुम्ही आपलं मुक्तीकडे तोंड वळवलं, मोरा फिरवला, तर हे सगळे जे आहे ते वितळायला, नष्ट व्हायला वेळ लागला. खडकीचे तर तो माझा लेख जो होता आव्हानची बाजू घेणारा, तो महाराष्ट्रातला सगळ्या पेपरांचा, कारण सेन्सेशनल होता. जर्नलिझम म्हणजे सेन्सेशनला फार महत्व असतो, सत्य. आणि तेव्हापासून मला गुरु मानत होती. आज महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे प्रामाणिक पंडित आहेत ते आता खऱ्या अर्थाने मला गुरु मानत आहे. बरं आहे म्हटलं, मेहरबानी. त्याच्याने माझा तर काय म्हणजे तसा फायदा काही होऊ शकत नाही, पण बरं आहे म्हणजे त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं तर लोक माझ्यावरती जरा जास्त विश्वास ठेवतील. तर हे आव्हानच्या बाबतीत घडले. माझं पुस्तक हे मनमाडला शिवसेनेच्या लोकांनी जाळलं, माझ्यावर केस केली आणि मग ती त्यांनी दडपली का काय झालं कोण जाणे. माझं तर म्हणणं आहे की हे अस्पृश्यतेचं शास्त्रार्थ हे जे पुस्तक आहे याच्यावर डिबेट ठेवा, बोला तुमचा चॅम्पियन, मी वार आणि होऊ द्या. अस्पृश्यतेला धर्मशास्त्रात आधार नाही असं म्हणतात ना महामहोपाध्याय. अस्पृश्यतेला श्रुती स्मृतीमध्ये कोणता पाठिंबा आहे हे मी पुरावे पोथ्यावरून दाखवतो. म्हणजे अस्पृश्यता आंबेडकर पाणीची असते. आंबेडकरांनी काय म्हटलंय असं आहे, कम्युनिस्टांना मार्क्सचा पुरावा दिला म्हणजे त्यांना पडले, तसा आंबेडकरवाल्यांना आंबेडकरांचा पुरावा दिला म्हणजे पडत. आंबेडकर असं म्हणाले की कायद्याने अस्पृश्यता जाणार नाही, जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत अस्पृश्यता राहील. आमच्या आंबेडकरी बंधूंना जर पाहिजे असेल तर मी ते मूळ उतारा दाखव. मग जाती व्यवस्था आज आहे की नाही आहे म्हणून तुम्हाला जर म्हणायचं असेल तर अस्पृश्यता आहे. अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर जाती व्यवस्थेचा समाजक्रांतीनेच अंत होऊ शकतो म्हणून समाजक्रांती केलीच पाहिजे. आणि मग तिच्याबरोबर इंद्राय तक्षकाय स्वाहा जाती व्यवस्थेबरोबर हा तक्षकाय जाईल. तुमचा उपप्रश्न फक्त त्या एका पुराव्यापुरता होता. काहीतरी प्रश्न विचारतो कोणी नाही ना? हां, एक प्रश्न एवढाच होता. प्रश्न नाही, एक इच्छा होती की एकंदर हे जे चालू आहे मराठा सेवा संघाचं कार्य आणि जगद्गुरू तुकोबारा साहित्य परिषद हे शिवधर्म वगैरे वगैरे हे जे प्रयत्न फार महत्वाचा प्रश्न आहे इथल्या श्रोत्यांच्या दृष्टीने. हां, ते या दृष्टीने आपलं काय मत आहे? हे बघा,
हा शास्त्रार्थ जो आहे मराठा या शब्दाला धर्मशास्त्राने इतिहासात पुरावा नाही. माझ्या मुलाला इंजिनिअरिंग कॉलेज करता ओबीसी सर्टिफिकेट पाहिजे आणि माझी चिठ्ठी घेऊन तो आमच्या कापडण्याला गेला. त्याचा आयुष्यामध्ये तर बाकी काहीच कमवलं नाही, काय थोडंफार पुण्याई आहे ती. हेडमास्टरने लगेच ते सगळं रेकॉर्ड उघडलं आणि 18व्या शतकातलं ते दाखला काढून त्याची कॉपी करून नचिकेतच्या हाती दिली. त्याच्यामध्ये जात कोणती आहे? कुणबी, मराठा नाही. तुमच्या या संमेलनाचे अध्यक्ष जयमनी कडू हे स्वतःला मराठा म्हणतात, ते कुणबी म्हणतात. विदर्भातले सगळे कुणबी आहे आणि तुम्ही जे मराठे झाला ते मराठी नव्हते, ते कुणबीच होता. ही ब्राह्मणेतर चळवळ जी झाली त्या ब्राह्मणेतर चळवळीने तुमचं राज्योन्नयन झालेलं आहे. मी आज तुम्हाला हे सांगायचं होतं आणि राणाने मला ती संधी दिली. तुम्ही ही ऐकण्याला आतुर आहात. हे दुसरा तुम्हाला सांगू शकत नाही, कारण नागव्या डोळ्यांनी ती दिसत नाही, ते एक्सरेने दिसते हे तुम्हाला माहिती आहे. आणि माझ्यापाशी जी फिलॉसॉफी मेथॉडॉलॉजी आहे ती एक्सरे पेक्षाही जास्त चला. तुम्ही कुणबी स्वतःला जर मानत असाल तर तुमची शेतकरी जात आहे, मिराजदार शेतकरी जात, माळी जात, हटकर जात, धनगर जात, शेती हा शेतकरी जात जी आहे ही इसवी सनाच्या 7व्या शतकापूर्वी नव्हती. बुद्धाने समाजक्रांती केली असं आंबेडकर म्हणतात. महत्तम समाजक्रांतिकारी होता. बुद्धाने जी वर्णदास्य मुक्तीची क्रांती केली, जी माझ्या दासोदांच्या गुलामगिरीच्या पुस्तकात मी पुरावे देऊन सिद्ध केलेली आहे. या क्रांतीला बुद्धाचा गुरु बुद्ध नव्हता. बुद्धाचा गुरु मुंगेर नावाचं बिहारमध्ये गाव आहे आणि तिथे मेंढक नावाचा गहपती होता. त्याला जात नव्हती. तो शेतकरी होता आणि व्यापारीही होता आणि तो त्या काळचा सर्वात श्रीमंत सेठी होता. तो श्रीमंत झाला कसा? अनेक शेतकरी होते पण हा सर्वात श्रीमंत होता. का? समाजक्रांती काय करते? इकॉनॉमिक समाजक्रांती करते. उत्पादनामध्ये एखाद्या मिरेकल सारखं वाढ करते. या मेंढकाची हे सगळे मी जे सांगतो आहे ते ती पिटकातलं आहे, विनय पिटकात. आणि ही जी कथा आहे ती सगळ्यांनी मिथ मानली, काल्पनिक मानली. 1.5 पान आहे पण विनय पिटकामध्ये सगळ्यात महत्वाचं जर असेल तर ते 1.5 पान आहे. मेंढक इंग्रजीमध्ये भाषांतर करताना महाविद्वानही होते हे पाहता. सगळ्यांनी मेंढक शब्द लिहिला. मी तो मेंढक केला. तो शेतीबरोबर मेंढ्याही पाळत होता. पहिला मुद्दा. मेंढ्यांचं खत सगळ्या खतापेक्षा जलाळ असतं. हे ज्याला शेती त्याने केली त्याला माहिती. शेती केली पण शरद जोशी प्रमाणे केली. शरद जोशींना मी ब्राह्मण म्हणत असे तेव्हा माझ्या संताप म्हणे आपण आता असं करू
की तुम्ही शरद जोशी मी शरद पाटील होते. त्याचं कोपरगावचे भास्करराव बरोबर की तिथे आमच्या जवळ बसले होते. ते त्यांचे मोठे कार्यकर्ते अजूनही आहे. ते काय म्हणाले, साहेब, शेतकरी संघटनेचे साहेब. साहेब ही पदवी युरोपियनांपासून आली, पण ते काही विशिष्ट लोकांमध्ये वापरली जाते. तुम्ही जरी असं ठरवलं तरी लोक मात्र तुम्हाला शरद जोशीच म्हणतील आणि शरद पाटलाला शरद पाटीलच म्हणतील. जमाल गोटा त्यांच्या शिष्यापासूनच मिळाला. आणि कोण पक्षाचे डोळे बाहेर काढून ज्या म्हणणारे शरद जोशी आज त्यांनी भारतीय बनावटीचे भोजडी घातले. भाजप शिवसेना तिच्या आधारावरती ते खातात. शब्द कृती याच्यामध्ये ज्यांचा मेळ नाही अशा माणसावर तो किती मोठा असेल विश्वास ठेवू नये. तर हा मेंढक विनय पिटकाच्या त्या धीरपणाच्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की त्याचे 100 कृषीदास होते. अग्रेरियन स्लेव्स, गुलाम. आणि त्या कृषीदासांचा मुखादम पुण्यक होता. पुण्यक हा पाली शब्द, संस्कृत शब्द पूर्ण. तुम्हाला काय की तिथे आर्किओलॉजी उपलब्ध नाही, तिथे तुम्हाला शब्दावरूनच सगळं रिसर्च आधारावं लागतं. तर पुण्यक याचा अर्थ भाषा असा लिहितो की 100ची संख्या पूर्ण करणारा. म्हणजे याचा अर्थ असा होतो की याचे मेंढकाचे शेती करणारे जे गुलाम होते ते 100 होते आणि 100 गुलामांचा हा मुखादम होता. तर या कुटुंबाचं दिव्य बळ आहे असं विनय पिटक म्हणतो. सगळ्यांचं दिव्य बळ सांगितलेलं आहे, पण सगळ्यातच दिव्य बळ जे महत्वाचं आहे ते आहे पुण्यकाचं. तर त्या कथेमध्ये असं म्हटलंय की पुण्यकाने आपलं आऊत एका मेंढापाशी झुंजलं आणि रुग्ण हातामध्ये घेऊन आऊत हाकललं की ज्या वेळेला शेतामध्ये एक चाच पडत असेल, कीर पडत असेल, इतर गुलामांची याच्या 7 पुरी पडत होत, 7 पट नागरत होतात. याचा अर्थ कसा काढायचा, मितचा अर्थ कसा लावायचा. तर गुलाम जो आहे त्याला लंगटी, उकिड्याविषयी लंगटी करतात गेली, शिळपाक अन्न दिलं, जास्तीत जास्त राबवून त्याला मारलं. बाहेरामध्ये डास मिळतात बरे, परंतु गुलामाला राबव हा जो होता त्याला 6 सेन्स, 5 ज्ञान, कर्मेंद्रिय ज्ञान आणि 6 सेन्स म्हणजे ते सुपर सेन्स, ज्याने गुलामांना वेतन दिलं जात नसे, बरे पण जमवलं जात. याने गुलामांना 6 माही वेतन रोखीत आणखी पैशात देणं सुरू केलं आपलं धान्य. आणि ते गुलाम रोजगार झाले आणि 7 पट नांगरायला लागले. शेतीचं उत्पादन 7 पटीने वाढलं, पक्क्या मालाचं उत्पादन 7 पटीने वाढलं. आणि तो त्या काळचा सर्वात श्रीमंत शेठी, पालीमध्ये कस्सक गहपती हा शब्द, शेती करणारा आणि गहपती. तर तुम्हाला तुमचा पूर्वज शोधायचा असेल, कुणब्या नाही, मराठ्यांची मला काही बोलायचे नाही, काही वेळ नाही माझी. मराठाईत जातच नाहीये तर कुणब्याबद्दलच आपण बोलूया. पण मी कुणब्याबद्दल बोलतो आहे. हा तुमचा पूर्वज आहे. बुद्धाची क्रांती, बुद्धाला क्रांतीची प्रेरणा ही मेंढकापासून मिळाली. हा तुमचा पूर्वज होता आणि या पूर्वजाचं अनुकरण करा आणि या
एखाद्या अजगराप्रमाणे विळखा घालून बसलेल्या या भारतीय समाज देहावर जातीव्यवस्थेचा विळखा घालून बसलेल्या या अजगराला तोडून छंदबिंद करून समानता या देशामध्ये जगातल्या कोणत्या देशावर जाती व्यवस्था याच देशावर आहे. आणि म्हणून मला मराठा साहित्य संमेलनाच्या ऐवजी कुणबी साहित्य संमेलन कधी घेतलं तर ते मला जास्त बरं वाटेल. परंतु ते जात्यंतासाठी आहे, जात्यंतासाठी साहित्य असावं, मुक्तीसाठी साहित्य असावं. या देशाची मुक्ती जात्यंतात आहे. साहित्याने कलेने जात्यंतात राबलं पाहिजे. आणि तर मग या देशामध्ये सांस्कृतिक बहर नाही तर येणार नाही. वटलाय देश हा मानजोडला झाला. सगळे दलित साहित्यिक पहिल्यांदा फार ढीग मारत होते, आता ब्राह्मणी साहित्य संमेलनामध्ये जाते. दलित साहित्य संमेलन बंद का पडेल. आणि तुमचं हे ग्रामीण साहित्य संमेलन त्याचे आनंद यादव त्यांनी काय केलं हे तुम्हाला माहिती. ब्राह्मणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि त्यांची काय विटंबना झाली हे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं. हे बघा, ब्राह्मणांशी तुम्हाला वैर करायचं असेल तर तुमच्यापाशी जात्यंताचं ब्रह्मास्त्र पाहिजे आणि ते नसेल तर तुम्ही मार खाल्ल्याशिवाय राहणार. ब्राह्मण बरसत हेच मला तुम्हाला वारंवार धन्यवाद. काँग्रेस शरद पाटील आज आपल्यात आले. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये जेवढे काही विद्वान या क्षेत्रामध्ये झालेले आहेत त्यात महापंडित राहुल सांकृत्याय, दामोदर धर्मांग कोसंबी, देवीप्रसाद चट्टोपाध्याय, रामशरण शर्मा, आहा साळुंके सर अशा मोठ्या विद्वानांना सुद्धा दिशा देणारे असे काँग्रेस शरद पाटील आपल्याला दिशा देण्यात आले. त्यांचे मी आभार यासाठी मानत नाही की ते मी त्याला गुरु मानलेले आहेत, ते मला अजून शिष्य मानत नाही. सर्वांच्या साक्षीची माझी इच्छा आहे की त्यांनी मला शिष्य मानावं आणि नाही मानलं तरी एकलव्यासारखं आपण सर्व त्यांच्या साहित्याचा त्यांच्या विचाराचा अभ्यास करीत राहू एवढा दिलासा देतो आणि या ठिकाणी थांबतो. त्यांच्या प्रति मी कृतज्ञ आहे. मराठा सेवा संघ, संत तुकोबाराय साहित्य परिषद आणि या मराठा साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. ही मुलाखत याच ठिकाणी संपते. मला या ठिकाणी बोलवलं आणि मला इतका वेळपर्यंत तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद